नमस्कार. माझा विषय आहे आमच्या गावची जत्रा. माझी डोंगरी डोंगरी अघ नाशिनीच्या तीरी, तिथे शमेळीचे गाज घुमटाची लयकारी. पाच मंडपात फुले पाच पंचवीसांची आभा, होते साखळ्याची फेरी आणि उभा गोळी बाबा. रोंबटाच्या उधाणीत फुले गावाचे इत्रुज, शिरतरातून वाहे दिव्य दायजांचे ऊर्ज. कैलासवासी विष्णू सूर्यवाख्यांची ही कविता माझ्या डोंगरी गावाची महती गाते. माझे डोंगरी गाव कला आणि संस्कृतीचे माहेर घर आहे. माघ महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी सुरुवात होते ती माझ्या डोंगरी गावच्या देवी षष्ठी शांतादुर्गेच्या जत्रेची, म्हणजेच इत्रुजाची. इत्रुज हा एक पोर्तुगीज शब्द आहे. आम्हाला सर्वांना माहीत आहे की पूर्वी गोव्यावर पोर्तुगीजांचे राज होते. ते गोव्याच्या लोकांना त्यांचे सण म्हणजे शिगमोत्सव, जत्रा, धालो, कालो हे काही साजरे करायला देत नव्हते. पण डोंगरीच्या लोकांना हे सण साजरे करायचेच होते. म्हणून ग्रामस्थांनी गुप्त सभा घेऊन एक निर्णय केला. त्यांनी ठरविले की धुलिवंदन, शिगमोत्सव आणि जत्रा हे तीन सण एकत्र करून एकच सण साजरा करायचा आणि त्याचे नाव पोर्तुगीज भाषेत इत्रुज असे ठेवायचे. असे केल्याने पोर्तुगीजांना वाटेल की आपण कोणता कार्निवाल सारखा सण साजरा करणार, ते आम्हाला अडवणार नाही. आणि देवीच्या कृपेने झालेही तसेच. पोर्तुगीजांनी काहीच अडथळा आणला नाही. अशा प्रकारे सुमारे 1600 शतकात निर्माण झाला तो इत्रुज ह्या सणाचा. इत्रुज हा सण 6 दिवसांचा असतो. या काळात डोंगरी गावात मोठी जत्रा भरते. हा सण हिंदू आणि ख्रिश्चन बांधव एकत्र येऊन साजरा करतात. प्रत्येक घर भरल्या गोकुळासारखे वाटते. देवी षष्ठी शांतादुर्गेच्या देवळासमोर तऱ्हेतऱ्हेची दुकाने ओळीने मांडलेली असतात. गावात 5 मंडप आहे आणि 5ही मंडपातून गाव प्रदक्षिणा घेण्यासाठी सुवारी निघते. पहिल्या दिवशी फट्याची सुवारी असते. फटे म्हणजे कांबळ. या काळात गोव्यात खूप थंडी असते, म्हणून लोक कांबळ गुंडाळून शमे, डोब, घुमट, कासाळे वाजवत देवाचा आनंद झाता हो, सटी मायेचा उत्सव झाता हो असा गजर करत गाव प्रदक्षिणा घालतात आणि इत्रुज सणाला सुरुवात झाली आहे याची जाणीव करून देतात. असे म्हणतात की जर कुणाला भूतबाधा झाली आहे तर फट्याच्या सुवारीचा आवाज ऐकल्याने ती नाहीशी होते. तिच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते. दुसऱ्या दिवशी कोप्यांमध्ये बेसपूर असते. असे म्हणतात की देवी षष्ठी शांतादुर्गा आणि सुसेनमाय या दोघी बहिणी आहेत. सुसेनमायचे बेसपूर संपल्यावर मंडपात सुवारी वादन होते. शैनाई वादकांना आमच्या गावात आवर्जून बोलाविले जाते. शैनाईच्या तालावर कलाकार स्त्रिया आपले नृत्य सादर करतात. कलाकारांना या जत्रेत मोठा मान दिला जातो. हे सर्व संपल्यावर भटजी देवीला साकडे घालतो आणि प्रत्येक मंडपात देवीची छत्री फुलविली जाते आणि गाव प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या दिवशी सुसेनमाईचे फेस्त असते आणि तिचे पुरसाव संपूर्ण गावात फिरते. पुरसाव कोप्यांमध्ये पोहोचल्यावरच देवीची छत्री डोंगरी गावात प्रत्येकाच्या घरी जाते आणि तिथे तिची पूजा केली जाते. शैनाईच्या तालावर कलाकार स्त्रिया प्रत्येकाच्या घरी आपले नृत्य सादर करतात. चौथ्या दिवशी देवीची छत्री नेवरा गावात जाते आणि तिथे पण तिची पूजा केली जाते. पूर्वी नेवरा आणि डोंगरी हे दोन्ही एकच गाव होते. 5वा दिवस सर्वात मौजेचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येकाच्या घरी तऱ्हेतऱ्हेचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण करतात. संध्याकाळच्या वेळी संपूर्ण गाव ढोल ताशाच्या गजरात गजबजून जातो. प्रत्येक मंडपातून देवीची छत्री ढोल ताशाच्या गजरात गाजत नाचत गाव प्रदक्षिणा घेते आणि नंतर 5ही मंडपातील देवीची छत्री इत्रुज मंडपात ठेवली जाते. 6व्या दिवशी पहाटे त्यांच्यावर गुलाल पडलेला असतो. असे म्हणतात की गावचा राखणदार त्या पहाटे देवीच्या छत्रीवर गुलाल टाकतो आणि आपले अस्तित्व दाखवतो. त्या दिवशी आम्ही गुलालोत्सव साजरा करतो. संपूर्ण गाव गुलाबी रंगाने भरून जातो. दुपारच्या वेळी देवीची सुवारी मंडपात आणली जाते आणि तिथे तिची पूजा करून देवीला गावच्या रक्षणासाठी साकडे घालतात आणि इत्रुजाची समाप्ती होते. प्रत्येक गावकरी लोकांच्या कष्टमय जीवनात हा सण खूप आनंद घेऊन येतो. आमच्या गावचा इत्रुज म्हणजे आनंदाची पर्वणीच आहे. श्री जगदंबा षष्ठी शांतादुर्गा माता की जय.